हॅलो. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसरीकडे विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. आता मात्र विमान अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा संवाद साधला, त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला संवाद शेवटचा काय होता हे सर्वांना ऐकवण्यात आलंय. अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजित पवार यांच्याशी त्यांचा संवाद झाला, त्यावेळी अजित पवार यांनी काय म्हटलं याची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली आहे. श्रीजित पवार यांनी म्हटलंय की सकाळी 8:19 मी अजित पवार यांना मेसेज केला. रेंजमध्ये मेसेज मिळताच मला अजित पवारांनी फोन केला. विमानात असताना अजित पवार यांनी फोन केला. सर्व जाती धर्म सोबत आपण राहत आहोत, सगळ्यांना न्याय देण्याचं आपण काम करू असं अजितदादांनी सांगितले असल्याचं अजित पवार यांनी श्रीजित पवार यांनी म्हटलंय. श्रीजित पवार यांनी सांगितलंय की जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीनं माळी समाजातील उमेदवार दिला नव्हता, त्यावर आपण त्या समाजातील उमेदवार देऊयात अशी विनंती केली होती. त्यावर अजित पवार यांनी आपण सगळ्याच जाती धर्माच्या माणसांना सोबत घेऊन जायचंय अशी भूमिका त्यांनी मांडली. आपण अजितदादांना एक मेसेज केला होता, त्यानंतर अजित पवारांनी मेसेज पाहून विमानातून कॉल केला असल्याचं श्रीजित पवारांनी सांगितलं आहे. अजितदादांनी काय म्हटलं, तुम्हाला काही माहिती नसतं, काही नसतं बाळा, आपण सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जातो. सुप्यात माळी समाजाला आपण उमेदवारी दिली, इतर ठिकाणी देखील ओबीसी उमेदवारांना पण संधी दिली, इतर पक्षांनी उमेदवारी दिली नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. अजितदादा हे कसे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामाला महत्त्व देत होते हे या ऑडिओ क्लिपमधून समोर आलंय. श्रीजित पवारांनी सांगितलंय, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने एका कार्यकर्त्यांच्या शंकेवरून आपण अजितदादांना मेसेज केला असं श्रीजित पवार यांनी स्पष्ट केलंय. हॅलो. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी सांगितलं. मान्य आहे, परंतु त्याच्या तसं नाही. आज आपण आता आपल्याला मदत बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. इथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, इतर पक्षांनी दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय.